नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महापोर्टलवर विचारण्यात आलेली जी वनरक्षक भरती होती, तर त्यासाठी महत्त्वाचे असणारे आपण या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत पहा, आपल्याला हे पूर्णपणे 2019च्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत. आणि स्पेशल प्रश्न जे आहेत ते पहा वनरक्षक भरती, तसेच हेच प्रश्न आपल्याला PWD साठी सुद्धा विचारण्यात आलेले होते. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. आणि मित्रांनो, डेली 9 वाजता आपण एका करंट अफेअर्सवरती क्वेश्चन घेणार आहोत. कारण ते जो व्हिडिओ असणार आहे करंट अफेअर्सचा तो आपल्याला तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच येणारे जेवढ्या काही सरळ सेवा असणार आहेत त्या सर्वांसाठी महत्त्वाचे असणारे चालू घडामोडीचे प्रश्न आपण दररोज सकाळी 9 वाजता व्हिडिओद्वारे घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारामध्ये एका व्यक्तीसाठी दररोज डॅश ग्राम फळांची शिफारस केलेली आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा आपल्याला 2019ला विचारण्यात आलेला होता. आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून 3 ते 5 सेकंदामध्ये द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मॉक टेस्ट देखील तुमची याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारासाठी एका व्यक्तीसाठी दररोज किती ग्राम फळाची शिफारस जी आहे ही केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 85 ग्राम फळांची शिफारस जी आहे ही करण्यात आलेली आहे एका व्यक्तीसाठी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. एका प्रेक्षकांच्या गटासमोर वक्त्याद्वारे एखाद्या विषयावरती मौखिक सादरीकरण करण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते? प्रश्न मित्रांनो, हा आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता पहा. हा प्रश्न आपल्याला एक वेळा शिक्षक भरतीमध्ये विचारलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला मराठी विषयामध्ये विचारण्यात आला होता. आणि तो देखील दुसऱ्या वेळेस स्टेट म्हणजे शिक्षक भरतीसाठीच प्रश्न हा विचारण्यात आलेला होता. तर पहा, एका प्रेक्षकांच्या गटासमोर वक्त्याद्वारे एखाद्या विषयावरती मौखिक सादरीकरण करण्याची जी मेथड असते किंवा पद्धत असते तिला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर त्याला व्याख्यान असं म्हटलं जातं. पहा, व्याख्यान म्हणजे काय? तर एखादा प्रेक्षकांचा जो गट असतो किंवा एखादा समूह असतो त्याला एखाद्या विषयावरती सादरीकरण करण्याची जी पद्धत असते त्याला म्हटलं जातं पहा व्याख्यान. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या खतामुळे जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते? तर पहा, खालीलपैकी असं कोणतं खत आहे की त्या खतामुळे जमिनीची भौतिक आणि जैविक गुणधर्म जे आहेत तर हे सुधारण्यासाठी मदत होते? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर जे सेंद्रिय खत आहेत पहा, सेंद्रिय खतामुळे जमिनीची गुणवत्ता आणि जैविक विविधता असणार आहे किंवा जे जैविक गुणधर्म आहेत तर हे जमिनीची सुधारत असतात. आणि रासायनिक खतं जे असतात पहा, त्याला आपण केमिकल खतं म्हणतो. तर याद्वारे जमिनीची काय म्हणतात भौतिक आणि जैविक गुणधर्म जे आहेत ते बिघडत असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. सुधारतात कशाने? तर सेंद्रिय खताने. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावरती निर्धारित केल्या जातात? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, हा प्रश्न आपल्याला मंत्रिमंडळासाठी सुद्धा विचारण्यात येऊ शकतो, कारण विचारण्यात ऑलरेडी आलेला आहे. तर पहा, विविध राज्यांना वाटप केलेल्या ज्या लोकसभा मतदारसंघातील जागा आहेत तर त्या राज्याच्या कोणत्या आधारावर त्या निर्धारित करण्यात येतात? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर राज्याची जी लोकसंख्या आहे पहा, राज्याची लोकसंख्याद्वारे किंवा लोकसंख्येच्या आधारावरती त्या निर्धारित केलेल्या जातात जागा. तर कोणत्या जागा आहेत पहा, लोकसभा मतदारसंघातील वाटप केलेल्या ज्या जागा आहेत तर ह्या राज्याच्या लोकसंख्या आधारावरती निर्धारित असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. आपल्याला म्हण दिलेली आहे काखेत कळसा गावाला वळसा. तर या म्हणीचा आपल्याला अर्थ काय होईल हे सांगायचं आहे. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर जवळ असलेल्या वस्तूंचा इतरत्र शोध घेणे किंवा जवळ असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या दुसरीकडे शोधणे त्याला म्हटलं जातं पहा काखेत कळसा आणि गावाला वळसा. लक्षात ठेवा, यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे लेखक आहेत? मित्रांनो, हे जे आहे पहा महत्त्वाचा हा प्रश्न आहे.
हा प्रश्न आपल्याला 2012 ते 2019 या 8 वर्षामध्ये आपल्याला हा जो प्रश्न आहे हा 6 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गाण्याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर मोहम्मद इक्बाल जे आहे तर यांनी लिहिलेलं गाणं आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल मोहम्मद इक्बाल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी दिलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 मध्ये आपले अहवाल कोणी दिले होते किंवा आपले अहवाल जे आहेत तर ते कोणी सादर केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्रशासकीय सुधारणा आयोग जे आहे तर यांनी आपले 1969 या वर्षी अहवाल जे आहेत काही हे प्रसिद्ध केले होते किंवा दिले होते. पण ते कशासाठी होते लक्षात ठेवा, केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी जे बदल केला होता तर त्याची शिफारस करण्यासाठी 1969 पहा 1969 या वर्षी प्रशासकीय सुधारणा आयोगाने आपला अहवाल जे आहेत हे दिलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारतातील डॅश या संस्था भारतीय संविधानामध्ये समाविष्ट आहेत. त्या संस्थांना थेट घटनेतून सर्व अधिकार प्राप्त होतात. पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला संविधानावर हा आधारित महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर भारतातील अशी कोणती संस्था आहे की जी भारतीय संविधानामध्ये समाविष्ट आहे, पण त्या ज्या संस्था आहेत तर त्यांना थेट घटनेमधून सर्व जे काही राईट्स आहेत, जे अधिकार आहेत ते प्राप्त झालेले आहेत? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. ज्या घटनात्मक संस्था आहेत, पहा भारतामध्ये जेवढ्या काही असणाऱ्या घटनात्मक संस्था आहेत तर त्या संविधानामध्ये त्या नमूद केलेल्या आहेत आणि त्या अशा संस्था असतात की त्यांना डायरेक्ट टू डायरेक्ट संविधानामधून सर्व जे राईट्स असतात, अधिकार जे असतात ते देण्यात आलेले असतात. पर्याय क्रमांक 4 घटनात्मक संस्था. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. बंगालमधील फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून खालीलपैकी कोण होते? पहा, महत्वाचा प्रश्न आहे. बंगालमधील फोर्ट विल्यमची जी प्रेसिडेन्सी होती तर त्याचे पहिले गव्हर्नर जनरल हे खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 वॉरेन हेस्टिंग हे जे होते पहा तर हे फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल होते. कोणत्या ठिकाणच्या? बंगालमधील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जलक्रांती आणली होती? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न 2019ला विचारण्यात आला होता वनरक्षक भरतीसाठी. 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आपल्याला पोलीस भरतीमध्ये. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर राजस्थान या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, तर या ठिकाणी आपल्याला हे 2 प्रश्न अल्टरनेट कसे विचारले होते? तर भारताचे वॉटरमॅन म्हणून कोणाची ओळख आहे? तर लक्षात ठेवा, भारताचे वॉटरमॅन म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंग राणा यांची ओळख आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला परत एक वेळा विचारला होता मराठी भाषेमध्ये. तर जलक्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? पहा, या ठिकाणी वॉटरमॅन म्हणून कोणाची ओळख आहे आणि जलक्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे असा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला होता. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जलक्रांती आणली? तर पहा, त्यांनी आणली होती ती राजस्थानमध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. राजस्थानवर महत्त्वाचा प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे पहा राजस्थान. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोण सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? मित्रांनो, हे प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असतात पहा, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला एकतरी प्रश्न विचारला जातो. एखादी कंपनी दिलेली असते आणि त्या कंपनीचे पहा एक ठिकाणी एकतर आपल्याला फाउंडर विचारलेले असतात किंवा दुसऱ्या ठिकाणी त्याचे आपल्याला CEO विचारले असतात. तर त्यातील काही ज्या महत्त्वाच्या कंपन्या असणार आहेत 10 ते 12 कंपन्या, त्याची लिस्ट मी तुम्हाला लवकरच टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करतो किंवा त्यावरती एक आपण छोटासा व्हिडिओ बनवूया. त्यामध्ये जेवढे काही CEO आहेत आणि जेवढे काही कंपनीचे फाउंडर आहेत ते तुम्हाला त्याच ठिकाणी पाहायला मिळतील. तर पहा, या ठिकाणी विचारलं आहे की कोणती कंपनी आहे? तर मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे याचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यालाच म्हटलं जातं पहा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहे सध्या आपल्याला विचारलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सत्या नडेला हे जे आहेत पहा हे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत आणि ते सध्या आहेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO. बिलगेट्स जे आहेत तर बिलगेट्सनी कंपनी स्थापन केलेली आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर आहेत पहा बिलगेट्स. यानंतर या ठिकाणी सुंदर पिचाई असा शब्द आहे तर सुंदर पिचाई हे जे आहेत भारतीय वंशाचे आहेत पण गुगल कंपनी जे आहे तर गुगल कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई.
या ठिकाणी पहा कधी कधी आपल्याला स्टीव्ह बाल्मरच्या ऐवजी स्टीव्ह जॉब्स विचारलं जातं. पहा तर स्टीव्ह जॉब्स हे जे आहेत हे ॲपल या कंपनीचे फाउंडर आहेत. लक्षात ठेवा, हे जे आहेत यावरही महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता. पण तत्पूर्वी हेच फक्त लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्याचे CEO कोण आहेत तर सत्या नाडेला. पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. साहित्यासाठी पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? पहा कशामध्ये दिलेला आहे हा, तर साहित्यामधला पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर CNR राव हे जे आहेत पहा, CNR राव यांना साहित्यातील पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. हवेली येथील सिंहगड किल्ल्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. या प्रश्नावरती आपण थोडंसं डिस्कशन देखील करणार आहोत, म्हणजे हा जो प्रश्न आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. कारण भरपूर लोकांना माहित नाही की सिंहगडचं जुनं नाव काय आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की सिंहगड जो आहे, पहा सिंहगड जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंहगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तत्पूर्वी मित्रांनो आपण सिंहगडचं पूर्वीचं नाव काय होतं हे आपण जाणून घेऊया. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर कोंढाणा जे आहे हे सिंहगडचं जुनं नाव होतं. तर लक्षात ठेवा, आता सिंहगड जे आहे हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका, पहा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका जो आहे यामध्ये येतो पहा सिंहगड किल्ला. तर या ठिकाणी सिंहगड हे जे नाव आहे हे कसं पडलं, तर पहा कोंढाण्याचं आधी म्हणजे कोंढाणा जो किल्ला आहे, तर कोंढाणा किल्ल्यावरती एक लढाई होती. तर त्या लढाईसाठी जे तानाजी मालुसरे होते, पहा तानाजी मालुसरे जे होते ते लढण्यासाठी म्हणजे तो किल्ला जिंकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा. पण ज्या ठिकाणी जे तानाजी आहेत ते त्याच ठिकाणी धारातीर्थी पडले किल्ल्यावरतीच. तेव्हापासून शिवाजी महाराजांचं असं म्हणणं आलं की गड आला पण सिंह गेला, म्हणजे किल्ला तर त्यांनी जिंकला होता पण याचा अर्थ काय, तो सिंह गेला. सिंह म्हणजे कोणाला उद्देशलं होतं? तानाजी मालुसरे यांना. मग तेव्हापासून तो जो किल्ला आहे तो सिंहगड या नावाने ओळखला जाऊ लागला. लक्षात ठेवा, कोंढाणा हे जे नाव आहे हे कोंढाणा नाव पडलेलं आहे पहा तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे, म्हणजे ते सिंहासारखे लढले म्हणून त्याच किल्ल्याला नाव देण्यात आलं होतं पहा सिंहगड. लक्षात ठेवा, आणि त्यावरच एक म्हण देखील आहे, गड आला पण सिंह गेला. त्याचा तोच अर्थ होतो, एक गोष्ट मिळाली पण एक गोष्ट आपली महत्वाची कमी झाली, म्हणजेच ती निघून गेली. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल पहा, कोंढाण्याचं नवीन नाव आहे सिंहगड. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालील कोणत्या संख्येला 3402 अशा प्रकारे उलट लिहिले जाईल? पहा या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न आहे की 3402 ला उलट कसं लिहिलं जाईल? पहा 3402 ही जी संख्या आहे ही उलट कशी लिहिली जाईल? पहा तर कशी लिहिली जाईल? 2043 म्हणजे 3402. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा 3402 अशा प्रकारे उलट लिहिली जाईल. तर उलट कशी लिहिली जाईल? 2043 अशी ही उलटात लिहिली जाईल. 2043. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता शब्द विघटन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? पहा विघटन या शब्दाला असणारा विरुद्ध अर्थाचा शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर विघटनचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा संघटन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? पहा आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे, दत्त म्हणून उभा राहणे. तर दत्त म्हणून उभा राहणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय असणार आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, आकस्मिक हजर राहणे. म्हणजे डायरेक्ट एखाद्या ठिकाणी अचानकपणे प्रगट होण्यासारखं, म्हणजे त्यालाच म्हटलं जातं पहा दत्त म्हणून उभा राहणे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 17. 1826 मध्ये पुणे जिल्ह्यातील रामोशांना ब्रिटिश सरकार विरुद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली बंड पुकारले होते? पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा 1826 साली जे इंग्रज आणि रामोशी यांच्यामध्ये जे युद्ध झालं एक प्रकारे किंवा एक बंड पुकारण्यात आलं होतं, तर ते पुकारण्यात आलं होतं पुणे जिल्ह्यात. आणि पुणे जिल्ह्यातील जेवढे काही रामोशी आहेत त्यांना ब्रिटिश सरकार विरुद्ध त्यांनी बंड पुकारलं होतं. पण ते बंड जे आहे ते कोणाच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुकारलं होतं असा आपल्याला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर जे उमाजी नाईक आहेत पहा उमाजी नाईक यांच्याद्वारे रामोशी लोकांना एकत्र करून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध एक बंड पुकारलं होतं. वर्ष आहे त्याचं 1826. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅश हे आर्थिक वर्षासाठी भारत सरकारच्या
अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचं वार्षिक विवरण करते? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी काय असतं की जे आर्थिक वर्षासाठी भारत सरकारच्या अंदाजे येणारा जो पैसा आहे आणि खर्च होणारा जो पैसा आहे तर त्याचं ते वितरण ठरू शकतं. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला बजेट असं म्हटलं जातं. पहा, बजेट जे आहे हेच असतं. पहा, बजेट का ठरवलं जातं? तर भारत सरकार जे आहे तर ते एका वर्षासाठी त्याचा अंदाजित येणारा प्राप्ती किती आहे त्यांना आणि खर्च किती आहे याचं वितरण ठरतं. पहा, ते असतं बजेट. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या खालीलपैकी कोणत्या घटकावरती अवलंबून असते? पहा मित्रांनो, आपण भरपूर ठिकाणी पाहिलं असेल की जी ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतीमध्ये फक्त 7 सदस्य असतात, हे जास्त करून असतात. तर काही काही ठिकाणी पहा 7 असतात, 9 असतात, 13 देखील असतात. तर हे जे आहे ते ही सदस्य संख्या कशा पद्धतीने ठरली जाते? तर पहा, ज्या गावाची लोकसंख्या जी आहे कमी जास्त असेल, तर पहा गावाची लोकसंख्या थोडीशी जास्त असेल, तुम्हाला लोकसंख्येचा चार्ट जो आहे तो एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी दाखवून देईल. तर त्यामध्ये पहा लोकसंख्येचा जो आकार असतो तर त्यानुसार ठरवली जाते सदस्यांची संख्या. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळमध्ये दगडातून कोरलेल्या काही लेण्या आहेत. तर त्या ज्या लेण्या आहेत त्या खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित असणाऱ्या लेण्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर बौद्ध धर्माच्या कोरलेल्या लेण्या आहेत पहा अजिंठा आणि वेरूळमध्ये. या ठिकाणी पहा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ ही जी लेणी आहेत हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर पहा आपल्याला ऑप्शनमध्ये कधी कधी बाय चान्स औरंगाबाद हा शब्द येऊ शकतो, लक्षात ठेवा. पण जर औरंगाबाद नसल आला तर औरंगाबादचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर. पहा, छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबादचं नवीन नाव आहे. ऑप्शनमध्ये औरंगाबाद नसेल तर छत्रपती संभाजीनगर हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या ज्या लेण्या आहेत म्हणजेच बौद्ध धर्माचं जास्त कोरीव काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 21. संघ वा संघटना वा सिंडिकेट स्थापन करणे किंवा एखादी सहकारी संस्था स्थापन करणे हा जो मूलभूत अधिकार आहे हा डॅशच्या अधिकाराच्या अंतर्गत आहे. पहा, प्रश्न महत्वाचा आहे. एखादा संघ तयार करणे, एखादी संघटना तयार करणे किंवा एखादी सिंडिकेट स्थापन करणे तसेच एखादी सहकारी संस्था देखील स्थापन करणे हा जो अधिकार आहे तर हा मूलभूत अधिकारांच्या डॅश अंतर्गत येतो. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर स्वातंत्र्य. जे काही आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे तर त्याच्या अधिकाराच्या अंतर्गत येतं. पहा, संघ तयार करणे, संघटना तयार करणे, सिंडिकेट स्थापन करणे किंवा सहकारी संस्था स्थापन करणे हे जे सर्व मूलभूत अधिकार आहेत हे स्वातंत्र्य अधिकाराच्या अंतर्गत आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 22. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. पहा, खाली दिलेली जी म्हण आहे तिचा योग्य अर्थ काय होईल? तर म्हण आहे नाव मोठं लक्षण खोटं, तर ही म्हण काय होईल? याचा अर्थ काय होईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर बाहेरचा भपका मोठा पण कृतीच्या नावानं मात्र शून्य. म्हणजे पहा, नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणजे काय? तर बाहेरून बाहेरून खूप मोठं आहे असं दाखवणे आणि आतून शून्य असणं त्यालाच म्हटलं जातं पहा नाव मोठं लक्षण खोटं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 23. सामाजिक सुरक्षितता योजनेची सुरुवात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर जर्मनी हा जो देश आहे पहा जर्मनी या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा सामाजिक सुरक्षितता योजना जी आहे ही लागू करण्यात आलेली होती जर्मनीमध्ये. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढे एक्झाम होतात त्यामध्ये जास्त करून हा विचारण्यात आलेला होता. पहा, तर नथुला ही जी खिंड आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर सिक्कीम या राज्यामध्ये. पहा, सिक्कीम या राज्यामध्ये आहे नथुला खिंड. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे वाचनालय या शब्दाचा संधी विग्रह कोणता असेल? पहा, वाचनालयाचा संधी विग्रह. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर वाचन अधिक आलय. म्हणजेच पहा शब्द होतो या दोघांना मिळून वाचनालय. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 26. भारताच्या रॉ. पहा, रॉ असा शब्द आहे, लक्षात ठेवा. रॉचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर रॉचा फुल फॉर्म काय आहे? रिसर्च अँड अनालिसिस विंग. याच्या प्रमुख किंवा मुख्य पदावरती कोणाची निवड करण्यात आलेली आहे? मित्रांनो, 26 ते 30 हे जे 5 प्रश्न आहेत तर आपण हे प्रॉपर करंट अफेअर्स 2023 वरती प्रश्न घेतलेले आहेत.
तर पहा भारताच्या रॉच्या मुख्य पदावरती कोणाची निवड करण्यात आलेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर रवी सिन्हा जे आहेत हे रॉचे नवीन प्रमुख आहेत. रॉचा जर फुल फॉर्म विचारला तर रिसर्च अँड अनालिसिस विंग हे जे आहे रॉचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा पर्याय 1 रवी सिन्हा हे जे आहेत सध्याचे प्रमुख आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 27. कोणती वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या मार्गावरती धावणारी पहिली एक्सप्रेस ठरणार आहे? पहा ठरणार आहे, अजून झालेली नाही, म्हणजे ती जी आहे ती प्रस्थापित आहे. लक्षात ठेवा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी मुंबई गोवा जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आहे ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या मार्गावरती धावणारी पहिली एक्सप्रेस ठरणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल मुंबई गोवा. यानंतरचा प्रश्न आहे भारत स्वदेशी बनावटीची INS कृपाण, पहा INS कृपाण ही जी युद्ध नौका आहे तर ही कोणत्या देशाच्या नौदलाला भेट म्हणून दिली जाणार आहे? पहा INS कृपाण ही जी आपली भारताची म्हणजे स्वतः देशात बनवलेली एक युद्ध नौका आहे तर ही जी आहे पहा ही पर्याय क्रमांक 4 तर व्हिएतनाम या देशाला किंवा व्हिएतनाम या देशाच्या नौदलाला भेट दिली म्हणून जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर आहे होईल व्हिएतनाम. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यासाठी लागू केलेल्या विमा योजनेमध्ये किती रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर नुकतंच महाराष्ट्र सरकारने जे वारकरी लोक आहेत तर त्यांच्यासाठी एक विमा योजना लागू केली आहे. तर त्या विमा योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन त्यांना मिळणार आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 5 लाखापर्यंत संरक्षण दिलं जाणार आहे पहा वारकऱ्यांसाठी विमा योजनेअंतर्गत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे भवानी देवी ही आशियाई चॅम्पियनशिप तलवारबाजी स्पर्धेत पदक मिळवणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे किंवा कितवी भारतीय तलवारबाज ठरलेली आहे? लक्षात ठेवा भवानी देवी यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तर भवानी देवी ही जी आहे यांचा खेळ आहे तलवारबाजी. लक्षात ठेवा आणि त्यांनी आशियाई चॅम्पियनशिप तलवारबाजी स्पर्धेमध्ये पदक मिळवणारी कितवी भारतीय महिला किंवा कितवी भारतीय तलवारबाज ठरलेली आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पहिल्याच क्रमांकाची म्हणजे पहिल्याच नंबरची भारतीय तलवारबाज ठरलेली आहेत भवानी देवी. यापूर्वी कोणत्याही तलवारबाजानं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलेलं नव्हतं. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 30 असणारे महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रश्न होते. आपल्याला या व्हिडिओमध्ये 30 पैकी किती प्रश्न उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे सकाळ आणि संध्याकाळ 2 व्हिडिओज हे डेली पाहायला मिळतील. तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर मराठी नोकरी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर पहा फ्रीमध्ये PDF डाउनलोड करू शकता आपण. मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो जर आपल्याला डेली जवळपास 40 प्रश्न पाहायचे असतील किंवा 15-15 मार्कांच्या मॉक टेस्ट सोडवायच्या असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.